त्याचा चांगला शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करू। बाबासाहेबांच्या मंडळी ह्या थेट नगराध्यक्षाला आणि 13 नगरसेवक आलेत, काय आमचे नगरसेवक उमेदवार थोडक्या मतानं पडलेले आहेत, तेव्हा त्याही मंडळींचं निश्चितपणाने योगदान आहे या सगळ्यात। आम्ही आता त्यांच्या घरी जाऊन त्यांनाही भेटून येतोय। पण चॅनलच्या माध्यमातून जे काही सांगितलं जातं, चित्र उभा केलं जातं, ते चित्र काही सगळंच त्यांच्या गोष्टी खऱ्या कधीच सांगितल्या जात नाहीत। म्हणून कवटेमंका आणि तासगाव आणि आता इथनं पुढची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही निश्चितपणानं कार्यकर्त्यांच्या बळावर ही निवडणूक आम्ही जिंकू। कुठला नेता नाही, कुठलं चिन्ह नव्हतं, कुठली पार्टी नव्हती, कुठली आम्ही सभा घेतली नाही, खोटे नाटे आमच्यावर आरोप केले गेले, पण आम्ही ठरवलं होतं एकदा लोकांना आपण म्हणजे विचारू मताच्या रूपानं की तुम्ही आम्हाला स्वीकारणार आहे का नाही। ही भूमिका घेऊन आम्ही काम करत राहिलो। जे काही त्यांनी आरोप केले ते निश्चितपणानं चुकीचे आरोप केले होते। लोकांची सहानुभूती घेण्याचा प्रयत्न केला, खोटं नाटं सांगण्याचा प्रयत्न केला, जिल्ह्यातले कुठले कुठले गुंड इथं आणले, कोणाकोणाला दहशतीखाली घालवलं, कुणाला त्रास देण्याच्या भूमिका घेतल्या, कुणाला मारलं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। पण आम्ही ठरवलं होतं यावेळेला आपण सगळं सोसून जो काय आपला अपप्रचार होतोय तो एकदा लोकांना खरं काय आहे ते कळावं म्हणून आम्ही एक सभा नाही, प्रेस नाही, कुठल्याही पद्धतीनं कुठल्या नेत्याला बोलवलं नाही। सुजात दादा तेवढे आले होते, त्यांची आणि आमची आघाडी होती।